नमस्कार, माझं नाव दीपक दत्तकुमार सावंत. वय माझं 53 वर्ष आहे. मी ऐरोलीला राहतो आहे. गेल्या जुलै ऑगस्ट या 2 महिन्यात मला छातीमध्ये भरपूर त्रास होत होता. चालता येत नव्हतं. जरा चढलं तरी धाप लागत होती. भरपूर त्रास होता. म्हणून मी मुलुंडमधल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालो. तिथे माझी एन्जिओग्राफी केली. 3 स्टेन टाकणार म्हणून सांगितलं, पण एन्जिओग्राफी करूनच बाहेर काढलं आणि सांगितलं की बायपास सर्जरी करायची. तिथल्याच एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये मी पुन्हा माझे रिपोर्ट सेकंड ओपिनियन म्हणून दाखवलं, तर त्याने तर सांगितलं की 3 दिवसाचा टाईम आहे, तुम्ही हात तिथून ICUमध्ये डिस्चार्ज घेऊच नका, ॲम्ब्युलन्सने डायरेक्ट माझ्याकडे या आणि बायपास सर्जरी 3 दिवसाच्या आत करायलाच लागेल, नाही तर प्रॉब्लेम होईल म्हणून. त्यामुळे घरचे पण सगळे घाबरत होते. मग शेवटी मला माझ्या मेहुण्याने मग त्याचे ते मित्र आहेत डांगे म्हणून, त्याने या आपल्या बघाडी डॉक्टरांचा मला सांगितलं, त्यांच्याबद्दल सांगितलं. मग मी विचार केला की नाही, की आपण हे ओपिनियन घ्यायचंच. आणि बायपास सर्जरी 12 लाख रुपये खर्च सांगितला होता. तेव्हा मी त्यांना विचारलं की गॅरंटी, तर त्यांनी गॅरंटी फक्त ऑपरेशन सक्सेस करणार हीच गॅरंटी सांगितली. बाकी माणसाची गॅरंटी काय नाही, फक्त ऑपरेशन सक्सेस करून देणार. ते तर आपल्याला कळतच नाही ना सक्सेस झाला की कसं झालं आहे. मग मी तसंच डिस्चार्ज घेतला, रात्रभर डिस्चार्ज घेतला. गिरगावच्या आपल्या राजाला पाया पडून आलो. 1 दिवसाचा गॅप होता मध्ये, आणि मी डॉक्टरांकडे आलो. त्यांच्याबरोबर जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांनी सर्व गोष्टी समजवल्या की सामान्य माणसाला या हार्टच्या जे त्रास होतो त्याबद्दल काहीच माहीत नसतं. आणि बाकी सर्व ठिकाणी आपण हॉस्पिटल वगैरे जाऊन येतो, का माझा स्वतःचा अनुभव असा आहे की फक्त घाबरवतात. आणि इथे एवढं ब्लॉकेज म्हणजे 90% माझ्या 3 वेव्स ब्लॉक होत्या. आणि सांगितलं की आज चालू शकणार, आणि माझी तशी परिस्थिती होती, मी चालतच नव्हतो. आणि आल्यानंतर 15 दिवसात मी तोपर्यंत गार्डन हॉटेल पण मी पहिल्या दिवसापासून एकटाच आलो आहे. आणि 15 दिवसानंतर गार्डन हॉटेलपासून आपल्या क्लिनिकपर्यंत मी चालतच येतो आणि चालत जातो आहे. म्हणजे 4 पावलं मी चालू शकत नव्हतो. आज जवळजवळ 2 महिने झाले, माझा सर्व ट्रीटमेंट कंप्लीट झाले आणि माझे रिपोर्ट पण चांगले आहेत. मी माझ्यानंतर 2 पेशंट त्याच हॉस्पिटलमध्ये, एक माझ्या मित्राचा मित्र होते पार्टनर, की त्यांना पण बायपास सांगितलं होतं. त्यांना हात जोडून सांगितलं की तुम्ही ह्या डॉक्टरांकडे कन्सल्ट करा, एकदा तुम्ही भेटून या, पटलं तर करा, पण माझी 101% गॅरंटी आहे की चांगलंच होणार. आणि हे सगळं हॉस्पिटलमध्ये वगैरे हे करतात, ऑपरेशन वगैरे करतात आणि सगळा त्रास होतो. पण माझा 3 महिन्यात खूप चांगला आला आणि आता रिपोर्ट पण माझे चांगले आहेत. आणि मी आत्ता रोज बसने कामावर जातो. पहिल्यासारख्या गाडीनी पण नाही, 2-2 बस बदली करून कामावर जातो, परत संध्याकाळी थांबतो, बसनी घरी येतो. आणि ही ट्रीटमेंट संपून आज महिना झाला, मला एकदाही छातीत दुखलेलं नाही. काय ट्रीटमेंट घेतली आपल्याकडे तुम्ही? इथे एक तर 25 एक दिवस पंपिंग केला, आणि दुसरं मशीनची पंपिंग केली. आणि दुसरं म्हणजे ते सलाईन दिलं, त्याने खूपच चांगलं नॅचरली एकदम. आणि कधीच माझा ट्रीटमेंटचा पण काही त्रास न झाला व काहीच न झाला. आणि आता मी एकदम कामावर जातोय, ओकेमध्ये फिरतोय एकदम.